फक्त एवढंच आहे की तुम्ही जसं या ठिकाणी तुमचा सोजवळपणा दाखवला तसा तुमच्या प्रपंचामध्ये तुमच्या संसारामध्ये राहू द्या. तुमच्या सासूनं तुमच्या नवऱ्यानं असं म्हणलेलं आम्हाला आवडणार नाही की तुला कोणता मास्तर होता. कारण मुद्दा तुमच्या आईचा नाही तर मास्तर. आपण लोकांना हवंस वाटावं. एक आहे, तुम्हाला राग आला, सासूचा येऊ द्या, नवऱ्याचा येऊ द्या, कुणाचा येऊ द्या, गप्प बसू नका. भडा 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 बोला. एक सांगतो तुम्हाला एक सांगतो, लोक फार चांगले, तुम्ही भड 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 बोला आणि पाण्याचा ग्लास प्यायचं पाणी मला. ती जर नाही कोपऱ्यात हसली तर अहो तुम्ही बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, गपचूप असतात, काय ओळखायचं मग? कसं ओळखायचं मग? मुलावर होणारे परिणाम सुद्धा तुम्हाला सांगतो. मॅडम मी खोटं सांगत नाही, ह्या तुळजाभवानीच्या या मातीमध्ये मी उभा आहे. माझी मुलं 12वी होईपर्यंत आम्ही दोघं नवरा बायकोनं त्यांच्या देखत भांडण केले. आमचा करारच होता, जे काय पटत नाही निम्या रातच्याला 2-2.5 2013 पर्यंत माझे वडील होते. 2013 पर्यंत तुम्हाला सांगतो माझे वडील माझ्या मुलांना घेऊन झोपायचे. त्यावेळेस आमची भांडणं व्हायची. 2013 नंतर आजपर्यंत आम्ही स्त्री पुरुषाचा धर्म न पाळता आमच्या मुलांच्या सोबत झोपतो. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो त्यांच्यावर आमची जी काही संस्कार आहे ते संस्कार द्यायची गरज पडते. लोकांना नाव ठेवू नका. अगोदर आत्मचिंतन करा. अगोदर जरा बघा आपण कुठे चुकतो का. आपण मला सांगतो तुम्हाला खरंच सांगतो, आयुष्य फार छोट आहे. आता आम्हाला कळालंय. आता पाय चलना, डोळ्याला दिसना, चावना, किल्ल्याला जायला येणार, काहीच नाही. आता कळालंय की आयुष्य थोड आहे, जरा जगून घ्यायला पाहिजे होतं. पण त्यासाठी तुम्हाला सांगतो आयुष्य फार थोड आहे. ईर्ष्या, एखाद्याबद्दलची असूया, एखाद्याबद्दलचा दुस्साहस, एखाद्याबद्दलचा राग काहीच मनात ठेवू नका. सगळे मातीतच जाणार. ऍटिट्यूड फिटिट्यूड काय नाही. कशाची रती मारुती मला सांगावं. आज काय झालं तुम्हाला सांगतो. माझ्या मॅडम एखाद्याला जर विचारलं कसं काय चाललंय, काय नाही नंबर आहे, 2 मजले तिकडे दिले, 4 मजले इकडे, 50 एकर शेती घेतली, 25 एकर इकडे, असं असं फार्म हाऊस काढला. एकर काय करते काय नाही रोज रेसिंग खेळत गेली. आमच्याकडे खुर्ची होती अगोदर. मला त्यावेळेस काही जास्त कळत नव्हतं. ते काय करायचे, जून मध्ये शाळा सुरू झाली, मेच्या सुट्ट्या झाल्या, जून मध्ये शाळा सुरू झाली, स्टाफ रूम मध्ये बसलं. मग काय करायचं, काय चाललंय काय. मग काय उन्हाळ्यात काही खरेदी वगैरे ते म्हणायचे काय नाही हो काही खरेदी. व्यर्थ जीवन गेलं. 5 एकरचं सौदा केलं, घरच्या नावावर केलं 5 एकर. दिवाळीच्या सुट्टीवर आलं की त्यांनी विचारायचं काय पटेल सर, काय नवं जुनं पटेल सर हे काय नाव. व्यर्थ जीवन गेलं. तुम्हाला सांगायला अवघड वाटेल, आजही ते जिवंत आहे. दोन्ही मुलं सांभाळत नाही. दोन्ही मुलांनी प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत. आलूचे माझ्याबरोबर सहकारी होते. दोन्ही मुलांनी प्रॉपर्टी घेतल्या. त्यांचा एक डोळा हरणाच आहे. मला चांगलं आठवतं, एवढी कोशिश करायची. पुण्याला आता राहतात, खायला नव्हतं. आणि मी तुम्हाला सांगतो भेट झालं तोडणार म्हणलं सर व्यर्थ गेलं तुमचं जीवन. आम्हाला नाव ठेवत होतं ना व्यर्थ गेलं तुमचं. आणि त्यांनी आज सांगितलं सर म्हणजे बरोबर नुसता धावलो म्हणजे नुसता. मला असं वाटायचं अहो मला छत्रपती शिवाजी महाराजांनी कितीतरी किल्ले आपल्या याच्यावर केले तरी नावावर केले नाहीत. पण आजही त्यांचं नाव काय प्रॉपर्टी काय करणार बोलत तुमच्या.
ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्हाला एक सांगतो. दुसरं अजून एक मला एक महत्वाचं सांगायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये आपण विज्ञानवादी जाऊन बघा कोणा कुणीतरी बोलले किंवा 10 मूल्य वगैरे शिकलो, आमचं केलं तमकं केलं, हे सगळं खरं आहे. आपण मूल्य वगैरे शिकलो, पण विज्ञान निष्ठा किती शिकलो? जेवढी ते त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करा. समर्थाच्या पेटा तुम्ही जास्त केले. मला कुणाच्या देवाचा विरोध नाही आणि कुणा देवाचं मला पण जिथं मला सांगा नवीन नवीनची लेकरं आपले आले शाळा शिकण्याचे, तिथं जर तुम्ही घरात समर्थाच्या पोथ्या लागत असाल, कुठलं की तुम्ही दीड 2 तास जर पूजा देवाची करत असाल, तुमची लेकरं काय शिकणार? काय तुम्ही मालिका बघता? स्वतःच्या मुलीला शेजारी 8वीच्या मुलीला शेजारी बसून घेता आणि एकाच घरामध्ये 2 बायका 2 नवरी केलेली मालिका तुम्ही बघता. आणि त्या मुलीला म्हणा आमचे काय शिक्षक होते, आम्ही काय राहिलो अशा रात्री तो कोण? माझं पोरगा 8वीला गेल्यापासून टीव्ही नाही. आम्ही बळबळ तुम्हाला सांगतो MBBS लागला टीव्ही घेतला, पण तोपर्यंत नाद निघून गेला. जरी टीव्ही मध्ये बघितलं तर तुम्हाला सांगतो हास्य जत्रा चला हवा येऊ द्या आणि बातम्या कधीच तुम्हाला सांगतो मालिकेला अडकून पडलो नाही. आणि आज रोजी तुम्हाला सांगतो अजूनही टीव्ही चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या भोसले सरांचं एका टाळ्या वाजवून आपण आता काय झालंय, सगळे जे सोजवळ आहेत ना ते सगळे सोजवळ तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपचे सोजवळ झाले. त्या स्टेटस बघितलं तर काय वाटतो, या कोणची सुद्धा पाय असे पडावं, काय विचार आहे त्यांचे, काय